टच बटन लावताना नेहमी आपण जी ही नॉट लावतो वरती, तर त्याला आपण हा भाग लावायचा आहे, हा वाला जो चपटा असतो ना तो, आणि हा जाड भाग खाली लावायचा. ज्याचं हे वरती आलेलं असतं त्याच्याला असं करायचं, हे पकडायचं, हे कापड आधी फोल्ड करायचं थोडंसं, हे असं करायचं, आणि मग हे टच बटनचा वरचा भाग इथे ठेवायचा. आणि टच बटन लावताना बरेच जण काय करतात, असं वरून लावतात, इथून घेतात आणि इथे घालतात. तर तसं करायचं नाही आहे. कारण की काय होतं, आपण 2-3 वेळा ते दोरा तिथे करतो, मग तो वर येतो. जेव्हा ह्याच्यामध्ये टच बटन घातलं जातं तेव्हा ह्या दोऱ्यामुळं ते टच बटन थोडंसं वरती राहतं. मग कधी कधी लागायला तो प्रॉब्लेम पण येऊ शकतो. 2 ते 3 वेळा आपल्याला प्रत्येक लूपमधून, होलमधून ते काढून घ्यायचे व्यवस्थितपणे, अशा पद्धतीने. मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे, तुम्ही 2 पदरी पण घेऊ शकता. तुम्ही काय करता, मी घरी बसल्या बसल्या टेलरिंगचं काम करते आणि मला ते आवडतं पण. घरातही लक्ष राहतं आपलं छान, आणि वेळही जातो आपला, आणि पैसेही मिळतात. आणि आवडीचं काम करायला भेटणं हा पण खूप महत्त्वाचा विषय आहे. धुणं भांडी स्वयंपाक सगळेच जण करतात, घर चालवतात, पण त्याची किंमत कोणालाच नसते. काम केलं मग काय झालं, बायकांची तीच कामं आहेत, अशा पद्धतीने आपल्याला बोलतात सगळेजण. त्यामुळे ज्या कोणी माझा व्हिडिओ बघत असतात, स्वतःचं काहीतरी करा, बसून राहू नका. आपलं स्वतःचं काही जर इन्कम असेल, स्वतःचा अभिमान नका म्हणू, स्वाभिमान दुखावला जात नाही, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. नवरे खूप कमवतात, लाखांनी पगार घेतात, पण त्यांना मागितल्यावरच ते पैसे देतात ना आपल्याला, असा विषय आहे त्याचा. तर अशा पद्धतीने आपण खालचा सुद्धा लूप लावून घेतलेला आहे. आणि शेवटी इथे गाठ मारून घ्यायची अशी, आणि हे ह्याच्या खालून घालायचं, इकडे काढून घ्यायचं आणि दोरा कापून टाकायचा. तर अशा पद्धतीने हे टच बटन मी लावलं आहे, हे पहा असं. नॉटला आपण छोटं बटन लावलेलं आहे चपटंवालं, आणि जाड बटन आपण ड्रेसला लावलेलं आहे. तुम्ही काय करता, तुम्हाला काय करायला आवडतं? घरात बसून पण भरपूर कामं करण्यासारखी आहेत, आपण ती करू शकतो. थांबा, मी तुम्हाला एक सुईचं यंत्र दाखवते, माझ्याकडे आहे. मी त्या दिवशी गेले होते बाहेर, तेव्हा घेऊन आले. ते कसं आहे, ह्या सुईमधून हे घालायचं असं,
हे घालायला बघणं सुद्धा जरा बारीकच काम आहे. आता लोक म्हणतील तिथे घालेपर्यंत आम्ही सुईतच दोरावू ना, असं आपण 2-3 3-4 पदरी पण दोरा होऊ शकतो आणि असं बाहेर काढून घ्यायचं. इझी वे आहे पूर्णपणे हा. अशा पद्धतीने पण एक एक धागा टाकून आपण करायला शकतो, किंवा माझी पद्धत जरा वेगळी आहे, म्हणजे मी पूर्ण हातशिलाई करून घेते अशा पद्धतीने. हे पण असं जितकं मला 10-12 टाके टाकता येईल तेवढं टाकते मी एकदम. बऱ्याच प्रकारे हातशिलाई करतात. माणूस बदलला की त्याची सवय बदलते, पद्धत बदलते. इथे पण गाठ मारून घ्यायची आता. प्रत्येक 5-6 टाकं झाले की मी गाठ मारून घेते. म्हणजे कधी कोणाची शिलाई थोडी उसवली तर पूर्णच धागा निसटत नाही, तेवढ्या पुरतंच निसटतं फक्त. शक्यतो निसटतच नाही हातशिलाई. तरी कोणाचं हाताची अंगठी वगैरे अडकते, बोट अडकतं धाग्यामध्ये, तेव्हा ते होऊ शकतं. हे एकदम मी आता तुम्हाला करून दाखवलं कशी केली मी ते. ती पुन्हा गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीने हातशिलाई झाली आहे.